काही लद्दाख म्हणतात, काही लडाख म्हणतात, मराठीमध्ये लडाखच म्हणतात. 2 वर्षापूर्वी मी ॲरॉक्स 155 विकत घेतली. त्या दिवशी फक्त एक स्कूटर घरी आली नव्हती, सोबत आली होती अनेक अपूर्ण स्वप्न. गेल्या 2 वर्षात हिने मला हजारो किलोमीटर फिरवलं. 12 ज्योतिर्लिंग यात्रा, भारताचं पहिलं गाव माना, कन्याकुमारी, धनुषकोडी. प्रत्येक रस्ता काहीतरी शिकवत गेला. प्रत्येक प्रवासाने मला थोडं अधिक घडवलं. पण अजून एक स्वप्न बाकी होतं. प्रत्येक रायडरच्या हृदयात जपलेलं एक नाव, लडाख. यावेळेस फक्त डेस्टिनेशन गाठायचं नाही, तर त्या प्रत्येक वळणावर स्वतःला नव्याने शोधायचं आहे. 15-16 दिवस, हजारो किलोमीटर आणि आयुष्यभर जपून ठेवाव्यात अशा आठवते. सुरू करूया लडाखवारी जगातवारीचा एपिसोड 1. सुप्रभात मित्रांनो, मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. लडाखवारी जगात भारी ही सिरीज आपण घेऊन आलो आहोत. आपण चालू आहे मुंबई टू लडाख या राईडवर. मागे बघता आपला पॅन्थर आहे. आपण थांबलो होतो विठ्ठल कामतला नाश्त्यासाठी. नाश्ता झाला आहे बऱ्यापैकी. आता इथून निघतो आहे, काही ड्रोन शॉट घेतले. सो हा व्हिडिओ आता तुम्ही सुरुवातीपासून पहा, घरापासून. आता आपण पालघरच्या आसपास आहोत. आजचा प्लॅन आहे मोडासा किंवा गुजरात राजस्थान बॉर्डर तिथपर्यंत पोचायचा. पण मोस्टली मोडासापर्यंत आपण पोचूच. लास्ट टाईम पण आपण मोडासापर्यंत पोचलो होतो, कारण थोडाफार ट्रॅफिक भेटला आहे सकाळी. आता वाजलेत 8:30. इथून आता निघतो लगेच. सगळं झालं आहे पॅकिंग. थोडं सामान हवी जास्त आहे विंटर, आणि थोडी गरमी पण. आता पावसाळा आहे पण जूनचा शेवटचा आठवडा, तरी पण गरमी आहे बेकार. चला आता निघूया आपण. सो फायनली आणखी एका मोठ्या राईडवर, मुंबई टू लडाख ड्रीम राईड. असा काहीचा सेटअप आहे. जेरी कॅन, पुढची टँक बॅग, 2 सॅडल बॅग, टॉप बॉक्स आणि हातपाय थोडं सामान आहे. आणि आता पाऊस आला आहे. 5 वाजून गेलेत. चला आता निघूया. त्याच्यावर बसणं थोडे चॅलेंज. ट्रिप 10. सो आपल्या फायनली लेह लडाख राईडला सुरुवात करूया. बारीक पाऊस आहे. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय. यार पावसाला पण आजच आला, तरी बारीक आहे. सो फायनली आपली ड्रीम राईड सुरू होते. आणि जेवढं लवकर निघायचं होतं ते कधी होतच नाही, कारण पाऊस आला. त्यामुळे थोडा थांबलो रेन गिअर्स घालायला. सो आता आपण ठाणे बेलापूर रोडला आहोत. 6 वाजले असतील आता. आजचा प्लॅन आहे की आपण ट्राय करायचं आहे की गुजरात बॉर्डर आणि राजस्थान बॉर्डर क्रॉस करायची. तर बऱ्यापैकी उजाडायला सुरुवात झाली आहे. घोडबंदरला मे बी थोडाफार ट्रॅफिक भेटेल असं वाटतं आहे. फायनली आपण पोचलो आहे घोडबंदर रोडला. ठाण्याला पोचलो आणि उजाडलं आहे बऱ्यापैकी. नशीब ट्रॅफिक नाही जास्त, त्यामुळे सकाळी मोस्टली नसतोच. मॅप चेक केला होता मी, ओपन आहे. त्यामुळे तर हे बऱ्यापैकी आता मेट्रोचं काम झालं आहे. आता ह्याच्यामुळे भरपूर ट्रॅफिक व्हायचं आधी. आय होप घोडबंदरला जास्त ट्रॅफिक नको ट्रकचा, आता वांदे होतील आपले. चला फायनली घोडबंदर रोडला सुरुवात झाली. तरी कामी आता तरी सध्या दिसतो आहे. यांच्यात रॉंग वेने काय येतात काय माहीत. एकदा हा रोड सुटला ना घोडबंदर, त्यानंतर सुसाट्या रोड. सॅटर्डे आहे तसा, सो ट्रॅफिक थोडाफार तुम्हाला भेटेलच. हे बघा दिसतात कंटेनरची सुरुवात झाली. कोपऱ्यातनं आता काढावी लागते. कोपऱ्यातनं
काढावी घोडबंदर विदाउट ट्रॅफिक इम्पॉसिबल. चला पहिला ट्रॅफिक क्रॉस करतो त्यानंतर भेटतो. आपण आता गुजरात हायवेला लागलो. क्या बात आहे, क्या बात आहे. वडोदरा 430, सुरत 290. सूर्योदय झाला आहे. काय बाबा ट्रकांचीच गर्दी आज. गुजरात ज्यावेळी आपण क्रॉस करतो ना त्यानंतर राजस्थानचे रोड तर एवढे सुसाट आहेत, एक नंबर आहेत, मोठे रोड आहेत. हे बाबा खडबडीत आहेत सगळे, वर खाली वर खाली. बऱ्यापैकी रायडर दिसत आहेत या रूटला. लडाख सीझन चालू झाला आहे आणि आपली ड्रीम राईड 2 वर्षापूर्वी आपण ज्यावेळी 2 व्हीलर घेतली होती, आधीची एवनीच होती, त्यावर पण विचार केला होता एकदा लडाख करायचा, पण तेव्हा काय पॉसिबल झालं नाही. पण ॲरॉक्सवर गेल्या वर्षीच विचार केला होता की जायचं यावर्षी. पुढे सुट्ट्या प्लॅन करायच्या, कारण हा मोठा प्लॅन, 2 वीक मिनिमम 2 वीक लागणार. सो ही राईड जवळपास 15 ते 16 दिवसाची आहे. वाढू पण शकतात दिवस इन केस जर काय कुठे तिकडे, कारण लडाखमध्ये जर लँडस्लाईड आणि त्या गोष्टींमुळे रोड बंद असतात. सो वर खाली होऊ शकतात 2-4 दिवस. आणि माउंटन्समध्ये आपला रायडिंग पेस कमी होतो. सो पहिला टोल सुरत दहिसर टोल नाका. आज बऱ्यापैकी उजाडलं आहे आणि काळे ढग नाही दिसत आहे, त्यामुळे पावसाचं सावट तरी नाही आहे. आणि नसेल तर बरं होईल, मला पाऊस नको आहे तेव्हा राईडमध्ये. वेदर भारी ओपन आहे, पूर्ण निळशार आकाश दिसतं आहे, सुंदर ढगांची चादर पसरली आहे, चांगला सूर्यप्रकाश आहे, गरमी होत नाही आहे, बऱ्यापैकी गारवा आहे. सकाळीच असेल, नंतर ती गरमी होणारच आहे. सो फायनली आपण जवळपास 80-85 किलोमीटरची राईड झाली आहे. आपण नाश्त्याला थांबूया. आय थिंक मी लास्ट टाईम विठ्ठलगामात आहे ते कुठेतरी 5-6 किलोमीटर पुढे असेल. तलासरी मागे सोडलं आहे जस्ट. बऱ्यापैकी आता 4 ओटीच्या जवळपास आहोत. आता दाखवत आहे कुठेतरी आपण आहोत. आता हलोलीच्या जवळपास आहोत. तर पुढे कुठेतरी नाश्त्याला थांबूया. वेदर एक नंबर आहे यार. हे कंटेनर कधी संपणार काय कळत नाही. पूर्ण शेवटच्या लाईनमधून जावं लागतं आणि भीती पण आहे भाई, मधीच टर्न घेतात. सो ही राईड जवळपास 1 ते 1.5 महिन्यानंतर होते. लास्ट राईड आपण रत्नागिरीची केली होती, त्यानंतर कोणतीच राईड केली नाही. आपण गाडी थोडी मेंटेन करायला चालू केलं. सर्व्हिसिंग असेल, टायर चेंज असेल, थोडं अपग्रेडेशन असेल काही, ते केलं. त्यामुळे थोडं सेविंग करावं लागलं पैशांचं त्या मोठ्या राईडसाठी. त्यामुळे मध्ये कोणतीच छोटी मोठी राईड केली नाही. फायनली आपण आता लडाखसाठी चाललो आहे. काही लद्दाख म्हणतात, काही लडाख म्हणतात, मराठीमध्ये लडाखच म्हणतात. लेहला चाललो, लेह सॉर्टेड. आज आपण जी राईड करतो ती पूर्ण रायडिंग सूटमध्ये करतो आहे. म्हणजे रायडिंग पॅन्ट, रायडिंग जॅकेट
थोडं हेवी आहे, रायडिंग पॅन्ट पण बऱ्यापैकी हेवी आहे. सो आपली लेहची राईड टोटल 4.5 ते 5,000 किलोमीटरची होईल. 4.5 तर पकडून चलाच. हायेस्ट मोटरेबल पास आपला पॅन्थर करणार आहे. आज ती हायड्रेशन बॅग घेतली ना, त्यामुळे हात दुखतोय थोडा. चलो गाडी इथे लावूया. सो आता आम्ही पालघरच्या आसपास आहोत. पालघर नाश्ता करायला थांबलो कामातला. मेंदूवडा आणि कॉफी. त्यानंतर मग इथून पुढे निघू. जवळपास 90 किलोमीटरची राईड झाली. भूक लागली होती, तहान लागली होती, त्यामुळे थांबलो. सामान थोडं ओव्हरलोड वाटतं आहे, तर बघूया काय करतं आहे. कारण 2 सॅडल बॅग जरा जास्तच ह्यावी भरल्या आहेत, कारण थंडीचे कपडे आहेत, त्या गोष्टी आहेत. पण ठीक आहे, चला नाश्ता करून त्यानंतर येऊ. ब्रेकफास्ट झाला आहे, आता निघतो आहे पालघरवरनं. गरमी भरपूर आहे. मिरर लूज झाला यार, हेल्मेट ठेवलं ते. चारोटी टोल प्लाझाला पोचलो. पाठवून होतो. अहुराला पोचलो आहोत. मोस्टली वीकेंड राईड ज्या होतात ना ते इथपर्यंत होतात, अहुरा हॉटेलपर्यंत. ब्रेकफास्ट राईड म्हणू शकतो. 130-140 किलोमीटर आहे मुंबईपासून. चारी आलं आहे, म्हणजे आता बॉर्डर आली आहे समोर. तुला दिसतं आहे महाराष्ट्र चेकपोस्ट पुढे आहे 200 मीटर. चला आपल्याला सरळ जायचं आहे. सो आय थिंक राईट साईडला दमन आहे. आपण वापीला पोचतो आहे. त्या साईडला दमन आहे राईट साईडला. वापी हार्डली 1-2 किलोमीटर आहे. एक ब्रेक घेऊया, वॉटर ब्रेक. कारण ह्युमिड एवढं आहे ना, गरमी एवढी आहे, तहान खूप लागते. फ्युल ब्रेक पण घेऊ. 170 किलोमीटरची राईड झाली. 180 किलोमीटरची राईड झाली. आपण आता गुजरातमध्ये एंटर झालो आहे. वलसाडच्या जवळपास आहोत. थोडा गरमी भरपूर होती, त्यामुळे थोडं काहीतरी पिऊया असा विचार केला. आणि बाहेर जी गरमी आहे त्या हिशोबाने कोल्ड कॉफी किंवा असं ट्राय करू, किंवा लिंबू पाणी वगैरे घेऊ आणि त्यानंतर इथून निघू. आता वाजलेत 10:35 झाले. बऱ्यापैकी चांगल्या पेसने आलो. 200 समथिंग किलोमीटर आपण कंप्लीट केले. अजून 417 आहेत, म्हणजे संध्याकाळपर्यंत आपण पोचू. 427 किलोमीटर बाकी आहे, म्हणजे 8 तासाचा प्रवास अजून आहे. फक्त 11 वाजलेत आणि ऊन बघा या कडक आहे. सुरत काही 40-30 किलोमीटर आहे. सो इथून आपण आता नवसारी, त्यानंतर अंकलेश्वर आणि तिथून मोडासा असा रूट पकडला आहे गुगल मॅपने, शॉर्टेस्ट. सो 1 वाजून गेला आहे. अंकलेश्वर इथून 30 किलोमीटर आहे. सुरत सोडलं आहे मागे. सुरतला बायपास करून पूर्ण आलो आपण. भकास ऊन आहे एकदम, गरमी खूप आहे. थंड पियालो तरी पण गरमी काय जात नाही.
थंड पाण्याने तोंड धुतलं तरी पण अजून का आराम नाही. थांबलो की घामाच्या धारा सुरू होतात. सो आपण आता आहोत नर्मदा ब्रिजवर. खाली नर्मदा नदी वाहते. दोन ब्रिज आहेत. हा नवीन आय थिंक, त्या साईडला जुनावाला. ही खालून वाहते नर्मदा नदी. चला. आणि गुजरातमध्ये पेट्रोल आहे 102. आपले इथे आय थिंक 105 106 आहे. चला जेवून घेऊया. सो आपण आता वडोदराला आहोत. दुपारचे वाजलेत 2. जेवणासाठी आलो होतो आपण. आणि हॉटेल एसीच बघत होतो आम्ही. पण ठीक आहे, नॉर्मल हा, कारण गरमी खूप आहे बाहेर. सो जेवण झालं आता. 3 वाजले जवळपास. राईटला महादेवाचं दर्शन झालं. हर हर महादेव. सुंदर मंदिर आहे बघा. पूर्ण नारळाची बाग आहे बाजूला. शाळा आहे MKGM. एक नंबर जागा. चला गेलं. काय सुंदर रोड आहे बघा. मुंबई अहमदाबाद रोड. मागे एक्सप्रेस गेला. हा 2 व्हीलर्स म्हणजे एक्सप्रेसला 2 व्हीलर अलाउड नाही आहेत, त्यामुळे आपल्याला ह्या रूटने जावं लागतं. पण हा पण रोड इतका सुंदर आहे. काय सुंदर फुलं लावलीत बघा. सो जर तुम्ही लडाखचा प्लॅन करत असाल मुंबईवरून, तर या तर तुम्ही फर्स्ट डे अहमदाबादला थांबू शकता किंवा मोडासापर्यंत जाऊ शकता. मी मोस्टली समजा जर मला लेट झालं असतं निघालं पावसामुळे, तर मी अहमदाबादला थांबलो असतो. पण आपल्याकडे टाईम आहे 7-8पर्यंत आपण राईड करू शकतो. सो आपण जाऊया मोडासापर्यंत. सो इथे टी पोस्ट होतं. तिकडे एक कॉफी घेतली. 4 वाजले होते आणि थोडी झोप येत होती. सो रिस्क न घेता थोडं पाणी प्यालो. आपण अहमदाबादचा रोड सोडला. हा वरतून जातो तो अहमदाबादला जातो. आणि आपण आता वासद म्हणून एक काहीतरी गाव आहे. वासदच आहे ना. वासद म्हणून एक आहे. तिथून मोडासासाठी राईट टर्न घेतो आहे. मला वाटतं हा गावागावातनं जाणार रूट आहे. शॉर्टेस्ट हाच दाखवतो. लडाख राईडचा पहिला दिवस. पहिला सूर्यास्त गुजरात राज्याच्या डाकोर गावात आपण पाहतो. काय सुंदर गाव आहे बघा. विचार करत होतो ड्रोन शॉट घ्यायचा. बघूया पुढे घेऊया. छोटा रस्ता आहे, सुंदर रस्ता आहे, ट्रॅफिक कमी आहे. सनसेट होतो आहे. धरणाचं पाणी, त्या साईडला धरण आहे. मी धरणाचं पाणी सोडलं आहे. एक नंबर. सुंदर व्ह्यू आहे. एकदम सुखद अनुभव. बसलेत गावातले पोरं पण तिकडे ब्रिजवर. काय भारी दिसतं. चला अजून 70 किलोमीटर आहे मोडासा. सनसेट होत आला. कुठेतरी थांबून एखादा ड्रोन शॉट घेऊ. काय समोरचा सुंदर रस्ता आहे बघा. किती सुंदर दिसतोय.
तर आपण फायनली मोडासाला पोचलो आहोत. सनसेट नंतर जास्त काय शूट केलं नाही कारण पूर्ण अंधार होता थोडा आणि फटाफट गाडी आणायची होती, कारण रस्ता छोटा होता. सो ॲक्च्युली दोन सर्वोत्तम आहेत, एक मागे जुनंवालं आणि हे नवीनवालं, जिकडे आम्ही लास्ट टाईम राहिलो होतो. आणि मला हे माहिती होतं की हे अपोजिट साईडला आहे, म्हणजे मुंबई साईडनं येताना विरुद्ध दिशेला आहे, कारण आम्ही थोडं पुढे आलो होतो. मला पेट्रोल पंप पण आठवत होता आणि टोल नाका पण. सो टोल नाकाच्या पुढे आहे हे दुसरं. मी त्याला फोन पण केला आता आणि आहे रूम अवेलेबल, कारण मला चांगलं आठवतं. सर्वोत्तमच हॉटेल होतं, हॉटेल सर्वोत्तम ग्रँड. सो फायनली आपण मोडासाला पोचलो आहोत. थोडी हेक्टिक राहिली जर्नी, कारण जवळपास 600+ किलोमीटर आपण आज केले. ठीक आहे, रूम तुम्हाला दाखवतो मी. लास्ट टाईम इथेच थांबलो होतो मी, ज्यावेळी आपली केदारनाथची जेव्हा राईड केली होती ना आपण, नॉर्थ इंडिया राईड, तेव्हा पण मी मोडासाला ह्याच हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्यांचं आणखी एक हॉटेल आहे जे मेन मोडासा सिटीमध्ये आहे. हे थोडं सिटीच्या बाहेर आहे, 2-4 किलोमीटर पुढे आहे. पण मला नाव आठवत होतं, पण त्याची जागा आठवत नव्हती मला. एवढं नंतर क्लिक झालं की टोल नाकाच्या पुढे आहे, मध्ये एक टोल नाका आहे, त्याच्या पुढे हॉटेल आहे. पण भेटलं लकीली, मी त्याला फोन केला आणि जर रूम अवेलेबल असेल तरच मी पुढे गेलो, तर मग मागे सिटीमध्ये, मोडासा सिटीमध्ये बघायला लागलं असतं. सो राईड एकंदरीत मस्त झाली. रूम तुम्हाला जस्ट दाखवतो मी. एंट्री गेट, वॉशरूम, हे थोडं सामान ठेवायला जागा, टी व्ही, हे आपला सॅडल बॅग्स, रायडिंग जॅकेट्स ठेवण्यासाठी सगळे खुर्ची टेबल आहेत, सामान ठेवायला टेबल, आणि हा एवढा प्रशस्त रूम, AC रूम. रूमची कॉस्ट आम्ही आय थिंक सेकंड टाईम येतो आहे, त्यामुळे त्यानं थोडी कमी केली आणि आम्ही लेट आलो. म्हणजे आता 9:30 झालेत. आता लगेच थोडं फ्रेश होऊन जेवायला जाऊ. 9:30 झालेत, त्यामुळे थोडं त्यांनी कमी केलं. 1500 पर नाईटच्या हिशोबाने, कारण लेट आलो म्हणून तेवढे लावले. सो आता जेवूया आणि आराम करूया, कारण खूप थोडं हेक्टिक झाले राहील. ठीक आहे, लडाखवारी जगातभारीचा हा पहिला एपिसोड असणार आहे. तर मित्र, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच इंस्टाग्रामवर सुद्धा मी लडाखची डे वाईज किंवा जो काय प्लॅन असेल, चेंजेस असतील त्याबद्दल, म्हणजे जर कोण लडाखला तर येणार असेल पुढे अपकमिंग महिन्यामध्ये, तर मी ट्राय करेन. इंस्टाग्रामवर पण तुम्ही, हे जे माझे इंस्टा ID आहे त्यावर तुम्ही फॉलो करा, त्यावर तुम्हाला अपडेट मिळतीलच की कसा प्लॅन करू शकता काय ते. सो चला.